नमस्कार, मी जी किरण स्पर्धा विश्व ऑनलाईन अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. मॅथ्स अँड रिझनिंग या कोर्समधला नातेसंबंध म्हणजे ब्लड रिलेशन याच्यावरील आयोगाचे प्रश्न याचा हा दुसरा व्हिडिओ आहे. याच्यामध्ये आयोगाच्या प्रश्नाच्या व्हिडिओमध्ये आपण सीसॅट, कंबाईंड गट ब क, प्री व मेन्स आणि त्याचबरोबर तांत्रिक संयुक्त सेवा म्हणजे टेक्निकल कंबाईंड टेक्निकल एक्झाम याची जे काही प्रश्न आहेत याचा समावेश आहे. हे प्रश्न कसे सोडवायचे, क्विक मेथडनं कसे सोडवायचे, म्हणजे याचा क्विक अप्रोच कसा असावा ऑन द स्पॉट पेपरमध्ये ते आपण बघतोय. बघा पहिला प्रश्न. $A B याचा अर्थ ए हा बी चा भाऊ आहे. ए ॲट बी याचा अर्थ ए ही बी ची बायको आहे. ए हॅश बी याचा अर्थ ए ही बी ची मुलगी आहे. आणि ए स्टार बी याचा अर्थ ए हे बी चे वडील आहे. तर डब्ल्यू टी व क्यू ही भावंडे असल्याचे नाते साखळी ओळख. सीसॅट 2019 हा प्रश्न आहे. ऑप्शन नंबर 1 पी ॲट क्यू $W फुली टी आणि हॅश क्यू. ऑप्शन नंबर 2 पी ॲट डब्ल्यू $Q फुली टी हॅश क्यू. ऑप्शन नंबर 3 P at Q $T हॅश U फुली W. आणि ऑप्शन नंबर 4 P at Q $T हॅश W फुली U. बघा आता याच्यामध्ये काय काय आहे. डॉलर म्हणजेच काय आहे, भाऊ आहे, बरोबर. त्याच्यानंतर ॲट म्हणजे काय, बायको. ॲट म्हणजे बायको. याच्यानंतर हॅश म्हणजे काय आहे, तर मुलगी आहे. हॅश म्हणजे मुलगी. आणि स्टार म्हणजे काय आहे, म्हणजे फुली म्हणजे वडील. पाहिजे काय आपल्याला, डब्ल्यू टी आणि क्यू ही भावंडे. पाहिजे काय, डब्ल्यू टी व क्यू. डब्ल्यू टी क्यू ही भावंडे. म्हणजेच काय आहे, ही भाऊ असतील किंवा बहीण भाऊ असतील, बरोबर. ऑप्शन नंबर 1. आता प्रत्येक ऑप्शन वरून जाऊ आपण. आता एक लक्षात ठेवा की जर भावंडे असतील तर यांच्यामध्ये काय काय येणार नाही हो, हे चिन्ह येणार नाही, बरोबर. मुलगी हे चिन्ह येणार नाही आणि हे चिन्ह येणार नाही. म्हणजे काय काय नको आपल्याला, ॲट नको, ॲट हॅश आणि स्टार हे नको आहे. हे नको आहे कशाच्या मध्ये, तर त्यांच्यामध्ये या टी क्यू डब्ल्यू टी आणि क्यू यांच्यामध्ये काय काय नको, ॲट नको, हॅश नको आणि स्टार. आता बघा इथं आला स्टार. पी ॲट क्यू $W फुली टी आणि हॅश. आता याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही क्यू डब्ल्यू आणि टी यांच्यामध्ये काय काय नको आहे आपल्याला, एकतर ॲट नको, हॅश नको किंवा स्टार नको. इथं जर हे स्टार आला, बघा स्टार म्हणजेच काय, हे वडील झाले, बरोबर. वडील झाले म्हणून
हे इथं स्टार नको होतं आपल्याला, म्हणजे डब्ल्यू हे टीच्या वडील झाले म्हणून हे येणार नाही. बरोबर, हे कॅन्सल. नंबर 2, पी ॲट डब्ल्यू डॉलर क्यू स्टार टी हॅश. आता याच्यामध्ये क्यू आणि टी यांच्यामध्ये तसाच प्रकार आहे. जर क्यू हे टी चे वडील असतील, स्टार म्हणजे काय आहे, वडील आहे, म्हणजे हे भावंड असतील का, नसतील. येतंय लक्षात. बघा पुढचं 3 नंबरचा पर्याय, पी ॲट क्यू डॉलर टी हॅश यू फुली डब्ल्यू. बरोबर. आता याच्यामध्ये डब्ल्यूचं फुली आहे म्हणून हा काय असेल, वडील असेल. बरोबर. यू हे वडील झाले. हॅश म्हणजेच काय आहे, तर ही मुलगी आहे. मुलगी आहे. आणि डॉलर म्हणजेच काय, तर तिचा भाऊ आहे. बरोबर. याचं मिनिंग काय आहे, तर हे वडील आहेत आणि त्यांची मुलं टी आहे, क्यू आहे आणि डब्ल्यू आहे. हे काय होईल याचं मिनिंग, तर याचं मिनिंग आहे यू वडील आणि क्यू टी डब्ल्यू त्यांची मुले. क्यू टी डब्ल्यू ही त्यांची मुले आहेत. याचंच मिनिंग काय आहे, तर क्यू टी डब्ल्यू ही भावंड आहेत. क्यू टी व डब्ल्यू ही भावंड. येतंय लक्षात. म्हणून काय 3 नंबरचं बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 बरोबर. येतंय लक्षात. याच्यामध्ये तसंच आहे बा. हे पहा, आता फुली नको आहे आपल्याला, क्यू टी आणि डब्ल्यू, क्यू टी आणि डब्ल्यू. आता याच्यामध्ये हा जो पार्ट आहे हा हॅश आहे, म्हणजे डब्ल्यू ची टी ही मुलगी आहे. बरोबर. म्हणजे हे पण येणार नाही, हे पण येणार नाही, हे पण येणार नाही. आलं काय, 3 नंबरचं ऑप्शन आलं. येतंय लक्षात. अशा पद्धतीने तुम्हाला हे सोडवावं लागेल. बघा पुढचं गणित. एका पुरुषाकडे निर्देश करीत त्याचे वडील तिच्या वडिलांकडील आजीच्या, त्याचे वडील तिच्या वडिलांकडील आजीच्या 3 मुलांपैकी एक आहेत, असं मिनी म्हणते. असं मिनी म्हणते. मिनीचे त्या पुरुषाशी असलेले नाते दर्शवणारा सर्वात उचित पर्याय निवडा. वनसेवा पूर्व 2019 हा प्रश्न आहे. ऑप्शन नंबर 1 बहीण, ऑप्शन नंबर 2 एकतर बहीण किंवा चुलत बहीण, ऑप्शन नंबर 3 चुलत बहीण आणि ऑप्शन नंबर 4 आत्या. बघा याच्यामध्ये ही आहे मिनी. ही मिनी. हा आहे पुरुष. त्या पुरुषाकडे पाहून काय म्हणते, त्याचे वडील, त्याचे वडील मिनीच्या वडिलांकडील आजीच्या, ही मिनीची आजी, आजीच्या 3 मुलांपैकी एक आहे. ही मुलगा. आजीला 3 मुलं आहेत.
बरोबर. त्यातला हा एक मुलगा, म्हणजे एक तर हे वडील असतील किंवा काका असतील मिनीचे. बरोबर. आपल्या आजीचा मुलगा म्हणजे एक तर आपले वडील असतील किंवा आपला काका असेल. बरोबर. म्हणून हे वडील किंवा काका. बरोबर. म्हणजे वडिलांचा हा, या पुरुषाचे हे वडील आहेत, म्हणजे यांचा हा मुलगा आहे. वडिलांचा मुलगा कोण असतो? एक तर भाऊ असतो, किंवा काकाचा मुलगा कोण असतो? चुलत भाऊ असतो. बरोबर. म्हणून हा जो पुरुष आहे, हा पुरुष कोण असेल? भाऊ किंवा चुलत भाऊ. बरोबर. म्हणून या पुरुषाची मिनी कोण असेल? तर बहीण किंवा चुलत बहीण. बहीण किंवा चुलत बहीण. येतंय लक्षात? म्हणजेच आजीचा मुलगा एक तर वडील किंवा काका. वडील किंवा काका. बरोबर. आणि वडिलाचा मुलगा 3 मुलांपैकी एक आहे. म्हणून तो पुरुष कोण असेल? पुरुष मिनीचा. एक तर भाऊ असेल किंवा चुलत भाऊ असेल. म्हणून मिनी त्या पुरुषाची कोण असेल? एक तर बहीण असेल किंवा चुलत बहीण असेल. येते लक्षात? म्हणजे काय आलं उत्तर? एक तर बहीण किंवा चुलत बहीण. अशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवला लागेल. डायग्राम आहे, डायग्राम टाकायची. आजीचा मुलगा हा एक तर वडील असतात किंवा काका असतात, आणि त्यांचा तो मुलगा आहे म्हणजे एक तर भाऊ असेल किंवा चुलत भाऊ असेल. म्हणजे मिनी कोण असेल? त्याची बहीण असेल किंवा चुलत बहीण असेल. येते लक्षात? बघा पुढचा प्रश्न. बघा पुढचा प्रश्न. एका कुटुंबातील 6 सदस्य PQRABC हे चित्रकार, इंजिनियर, व्यवस्थापक, कलाकार, नृत्यकार व लिपिक आहेत. अनुक्रमे नाहीत. म्हणजे हे ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीनेच आहेत असं नाही. ए नृत्यकार असून पी ची आई आहे. बी हे इंजिनियरचे वडील आहेत, मात्र ते कलाकार नाहीत. क्यू हे आर या इंजिनियरचे आजोबा आहे. बी चा विवाह पी या चित्रकारासोबत झाला आहे. सी ही ए ची नात असून ती व्यवस्थापक आहे. तर ए चे पती कोण? STI मुख्य 2016 हा प्रश्न आहे. ऑप्शन नंबर 1 कलाकार, ऑप्शन नंबर 2 इंजिनियर, ऑप्शन नंबर 3 व्यवस्थापक आणि ऑप्शन नंबर 4 सांगता येत नाही. याच्यामध्ये 3 पॅरामीटर एकत्र आहेत. व्यक्ती, त्याचं नातं आणि त्याचं प्रोफेशन. 3 गोष्टी एकत्र आहेत. म्हणजे 3 पॅरामीटर याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून दिलेले आहेत. बघा कसं सोडवायचं. आता याच्यामध्ये ए नृत्यकार असून पी ची आई आहे. म्हणजे ए आपण एक लक्षात ठेवायचं. लेडीज असेल तर त्याला सर्कल करू, नवरा बायको असतील तर बरोबर चिन्हाने दाखवू, आणि जर मुलं असतील तर फक्त खालच्या साईडला घ्यायचं, वडील असेल तर वरच्या साईडला घ्यायचं, आणि जर भावंड असतील तर डॅशने दाखवायचं. हे फिक्स लक्षात ठेवायचं.
काय आहे पी ची आई बघा, हे आहे पी. ए नृत्यकार असून ती पी ची आहे. ए ही कोण आहे? नृत्यकार. ए नृत्यकार असून ही आहे पी ची आहे. बरोबर, ही आहे पी ची आहे. त्याच्यानंतर बी हे इंजिनियरचे वडील असून मात्र ते कलाकार नाहीत. क्यू हे आर या इंजिनियरचे आजोबा आहेत. क्यू हे आर या इंजिनियरचे आजोबा आहेत. म्हणजे आता हे हिच आर हा क्यू हे आर इंजिनियरचे आजोबा आहेत. म्हणजे याचं आर असेल आणि हिची आई ए, तिचे वडील म्हणजे ए चे नवरा हा क्यू असेल का, तर आर चे आजोबा आहेत म्हणताय. बरोबर आहे. बी चा विवाह पी या चित्रकारासोबत झाला आहे. पी या चित्रकारासोबत बी चा विवाह झाला. बी हे इंजिनियरचे वडील आहेत म्हणजे पी काय झाली? आई झाली. येतोय लक्षात? बी हे इंजिनियरचे वडील आहेत. आर या इंजिनियर कोण आहे? आर आहे इंजिनियर. येते लक्षात बघा. त्याच्यानंतर पी हा चित्रकार आहे. बरोबर, हे झालं चित्रकार. पी हा चित्रकार. याच्यानंतर सी ही ए ची नात आहे. सी ही ए ची नात आहे म्हणून ही सी सर्कल. बरोबर. आता काय राहिले? 3 राहिले. नात असून ती व्यवस्थापक आहे. यानी व्यवस्थापक. बरोबर, यानी व्यवस्थापक. आता राहिले 2 क्यू आणि बी. ह्याच्यात काय म्हणतंय? बी हे कलाकार नाहीत. बी जर कलाकार नसेल तर शिल्लक काय राहिलं? बी लिपिक राहिला. म्हणजे बी हे इंजिनियरचे वडील असून मात्र ते कलाकार नाही. हे दोघं शिल्लक राहिले म्हणजे हा असेल कलाकार आणि हा असेल लिपिक. हे झालं सगळं सॉल्व. विचारले काय आपल्याला? ए चे पती कोण? ए चे पती कोण आहेत? कलाकार आहे. ए चे पती क्यू आहेत, ते कोण आहेत? कलाकार आहेत. येते लक्षात? क्यू चे पती आर. क्यू हे आर चे आजोबा आहे. क्यू हे आर चे आजोबा. आरचे आजोबा कुणाकडे येईल? आईकडे येईल. आईकडील आजोबा आहे. आईकडील आजोबा आहे. तर ए ही आजी आहे. तर ए ही कोण झाली? आरची आजी. ए ही आरची आजी आहे. येते लक्षात? ए ही आरची आजी झाली. ए चे पती कोण आहेत? क्यू आहे. म्हणून ए चे पती क्यू हे काय आहेत? हे आहेत कलाकार. हे आहेत कलाकार. विचारले काय आपल्याला? ए चे पती कोण? म्हणून ए चे पती कलाकार. ए चे पती कलाकार. ऑप्शन नंबर 1. काय आहे? आपल्याला एकाच घरातले ह्या 6 लोक दिलेले आहेत. पी ची आई ए आहे हे आपल्याला कळून आलं.
बरोबर. म्हणजे याच्यामध्ये आजी आजोबा, आई वडील आणि त्यांची मुलं अशा पद्धतीनं आहेत. आर चे आजोबा क्यू आहेत असं जर म्हटलं तर याच्यावरून लक्षात येतं की आर चे आई वडील कोणतरी असतील आणि आजोबावरती क्यू आहे. आजी कोण होईल? ए होईल. आजोबा झाले काय? क्यू झाले. बरोबर. हा इंजिनियर आहे, हा व्यवस्थापक आहे, पी चित्रकार आहे, नृत्यकार ए आहे. हे चार गेले. राहिली एक कंडिशन. तो काय म्हणतोय की बी इंजिनियरचे वडील असून ते कलाकार नाही. जर बी कलाकार नसेल तर मग कलाकार कोण असेल? क्यू असेल आणि बी लिपिक असेल. म्हणून याच्यावरून ए चे पती कोण असतील? कलाकार असतील. येते लक्षात? बघा अशा पद्धतीने हे गणित तुम्हाला सोडवावं लागलं. बघा पुढचं गणित. आता याच्यामध्ये बघा प्रश्न. पी ही यांची पत्नी असून यस ही पी ची नणंद आहे. आर हा पी चा मुलगा आहे आणि टी हा यांचा मुलगा आहे. टी हा यांचा मुलगा आहे. तर यस हिची टीशी नाते काय? PSI मुख्य 2021 चा हा प्रश्न आहे. ऑप्शन नंबर 1 सासू, ऑप्शन नंबर 2 आत्या, ऑप्शन नंबर 3 मावशी आणि ऑप्शन नंबर 4 आईकडील आजी. बघा सोपं आहे. पी ही यांची पत्नी आहे. एन ही पी पत्नी. बरोबर. लेडीज आहे म्हणून आपण सर्कल केलं त्याला. त्याच्यानंतर यस ही पी ची नणंद आहे. नणंद म्हणजेच काय? हा झाला नवरा, पी चा नवरा झाला एन आणि त्याची बहीण झाली यस. ही पण लेडीज आहे म्हणून सर्कल दिला आपण त्याला. बरोबर. आता पुढे काय म्हणतंय? आर हा पी चा मुलगा आहे. आर हा पी चा मुलगा आहे. आर हा झाला आर आणि टी हा एन चा मुलगा आहे. एन म्हणजे काय? एन आणि पी हे पती पत्नी असून त्यांची मुलं आहेत की टी आणि आर. येते लक्षात? टी आणि आर. आता एन ची बहीण यस आणि यांचा मुलगा टी. टी चे वडील एन आणि यांची बहीण यस. वडिलांची बहीण म्हणून वडिलांची बहीण म्हणजे कोण असतं? आत्या असते. म्हणून टी ची यस ही कोण आहे? आत्या आहे. आत्या. वडिलांची बहीण टी चे वडील एन आणि यांची बहीण यस म्हणजे वडिलांची बहीण कोण झाली? आत्या झाली. ऑप्शन नंबर 2. येते लक्षात? सोपं गणित होतं हे. बघा पुढचं. बघा पुढचा प्रश्न. जर B5D म्हणजे बी हे डी चे वडील, B9D म्हणजे बी ही डी ची बहीण, B4D म्हणजे बी हा डी चा भाऊ, B3D म्हणजे बी ही डी ची बायको आहे. यावरून F ही के ची आई आहे हे दर्शवणारा पर्याय निवडा. STI मुख्य 2019 चा प्रश्न आहे. ऑप्शन नंबर 1 F3M5K, ऑप्शन नंबर 2 F5M3K, ऑप्शन नंबर 3 F9M4N3K आणि ऑप्शन नंबर 4 F3M5N3K. अशा पद्धतीनं या. बघा याच्यामध्ये काय काय सांगितलं. 5 म्हणजे काय आहे? वडील. 5 म्हणजे वडील. 9 म्हणजे काय? बहीण. 9 म्हणजे बहीण. 4 म्हणजे काय? भाऊ. 4 म्हणजे भाऊ. 3 म्हणजे काय? बायको.
काढायचं काय, एफ ही के ची आई आहे, एफ ही के ची आई आहे, हे काढायचं बघा. ऑप्शन नंबर 1 एफ 3 एम 5 के. म्हणजे काय, 5 म्हणजे काय तर वडील, एम हे वडील आहे के चे, आणि 3 म्हणजे काय आहे, बायको आहे. म्हणजेच काय, हे झाले वडील, ही झाली आई, बरोबर आहे. वडिलांची पत्नी म्हणजे काय, आई. याच मिनिंग काय आहे, के ची आई, के ची आई कोण आहे, एफ आहे. आपल्याला तेच काढायचं आहे, एफ ही के ची आई आहे, म्हणून ऑप्शन नंबर 1 बरोबर. येते लक्षात, हेच ऑप्शन बरोबर आहे. तर पुढचं बघूयात आपण, काय काय याच्यानं काय घ्यायचं. 2 एफ 5 एम 3 के. 3 आहे, 3 म्हणजेच काय, के ची ही बायको आहे, के ची ही बायको आहे. आणि 5 म्हणजेच काय आहे, वडील आहे. बायकोचे वडील कोण असतात, सासरे. येते लक्षात, सासरे असतात, म्हणून के चे सासरे एफ, के चे सासरे एफ. बघा 3 नंबर काय आहे, एफ 9 एम 4 एन 3 के. 3 म्हणजेच काय आहे, बायको. 4 म्हणजे काय, भाऊ, बायकोचा भाऊ, म्हणजे हा झाला मेहुणा. 9 म्हणजे काय, बहीण, मेहुण्याची बहीण, म्हणजे काय झाली, मेहुणी झाली. मग के ची मेहुणी, एफ. हे नाही, हे नाही, येतं लक्षात. आणि शेवटचं काय आहे बघा, एफ 3 एम 5 एन 3 के. बरोबर, म्हणजे 3 म्हणजे काय आहे, ही बायको. 5 म्हणजे काय आहे, वडील, बायकोचे वडील म्हणजे सासरे, हे वडील, बरोबर, म्हणजे हे झाले सासरे. आणि 3 म्हणजे काय तर बायको, सासऱ्याची बायको कोण असते, सासू असते, म्हणून के ची सासू काही. ऑप्शन नंबर 1 बरोबर. येते लक्षात. अशा पद्धतीने तुम्हाला हे सोडवावं लागेल. बघा पुढचा प्रश्न. राहुलची आई ही मोनिकाच्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. तर मोनिकाच्या पतीचे राहुलशी नाते काय? हे मुख्य 2017चा प्रश्न आहे. ऑप्शन नंबर 1 काका, ऑप्शन नंबर 2 वडील, ऑप्शन नंबर 3 आजोबा आणि ऑप्शन नंबर 4 भाऊ. बघा काय म्हणतंय, राहुलची आई ही मोनिकाच्या वडिलांची एकुलती एक मुलगी.
मोनिकाच्या वडिलांची एकुलती एक मुलगी. म्हणजे वडिलांची एकुलती एक मुलगी म्हणजे कोण? स्वतः मोनिका. आणि ही मोनिका ही राहुलची आई आहे, म्हणून राहुलची आई कोण? राहुलची आई मोनिका. म्हणून मोनिकाचे पती म्हणजे आईचा नवरा, म्हणजे आईचे पती कोण असतं? वडील असतात. मोनिकाचे पती राहुलचे कोण असतील? वडील असतील. उत्तर काय आलं? वडील. ऑप्शन नंबर 2. येतंय लक्षात? वडिलांच्या एकुलती एक मुलगी म्हणजे ती स्वतः मोनिका ही स्वतः राहुलची आई आहे. राहुलची आई जर मोनिका असेल तर मोनिकाचा पती हा राहुलचा कोण असेल? वडील असेल. येतंय लक्षात? सोपं गणित होतं. बघा पुढचा प्रश्न. बघा पुढचा प्रश्न. जर एम हा पी हा एमचा भाऊ आहे, क्यू हा एमचा मुलगा आहे, क्यू ची मुलगी आर हिचे टी शी लग्न झाले आहे, एम आणि एस या बहिणी आहेत, तर एस चे क्यू शी नाते काय? ऑप्शन नंबर 1 आई, ऑप्शन नंबर 2 मावशी, ऑप्शन नंबर 3 आत्या, ऑप्शन नंबर 4 बहीण. स्टेट एक्साइज मुख्य 2017 प्रश्न आहे. बघा आता याच्यामध्ये पी हा एमचा भाऊ आहे, हा पी एमचा भाऊ, क्यू हा एमचा मुलगा आहे, हा क्यू आहे. बरोबर? क्यू ची मुलगी आर मुलगी आहे म्हणून सर्कल देऊ आपण. आर हिचे टी शी लग्न झाले, हे टी शी लग्न झाले. एम आणि एस या बहिणी आहेत. बघा बहिणी म्हणजे काय? दोघीही लेडीज आहेत. बहिणीचं मिनिंग काय? दोन्हीही लेडीज आहेत. एम पण लेडीज असेल आणि एस पण लेडीज असेल तर विचारतंय काय? एस चे क्यू शी नाते काय? म्हणजे क्यू शी नाते काय? एस चे कोण असेल? एस ही आईची बहीण म्हणजे कोण असेल? मावशी असेल. बरोबर काय? एम आणि एस त्या कोण आहेत? बहिणी आहेत. आणि एमचा मुलगा क्यू आहे. एमचा मुलगा क्यू म्हणून एस ही क्यू ची कोण असेल? एस ही क्यू ची मावशी. येते लक्षात? ऑप्शन नंबर 2 बरोबर. अशा पद्धतीनं हे गणित सोडवावं लागलं होतं. सोपं गणित होतं. ह्याच्यात सगळ्यात महत्वाचा हाच पार्ट आहे. काय? कारण एमचं जर तुम्हाला जेंडर माहित नसेल तर हा पुरुष असेल तर ही आत्या होते आणि ही स्त्री असेल तर ही मावशी होते. तिथं बहिणी म्हटलंय, याच्यावरून तुम्हाला अजून करायचंय. याच्यावरून हे स्पष्ट होतं की एम ही पण लेडीज आहे, एस ही पण लेडीज आहे. जर त्यांनी म्हटलं असतं की एमची बहीण यस आहे तर तुम्हाला मावशी की आत्या हे सांगता आलं नसतं. एमची बहीण यस आहे असं जर म्हटलं असतं तर. पण इथं काय म्हटलं? एम आणि यस ह्या बहिणी आहेत. याचं मिनिंग असं आहे एम आणि यस ह्या दोघी लेडीज आहेत. मग
क्यूची आई यम आहे आणि यमची बहीण यस असेल तर यस ही क्यूची कोण होईल? मावशी होईल. येते लक्षात? अशा पद्धतीनं हे प्रश्न होते, आयोगाकडून सोडवलेले सोपे असतात. काही इक्वेशनच्या माध्यमातून आपल्याला नातेसंबंध सोडवावा लागतो, काही टी डायग्राम टाकून सोडवावा लागतो, तर काही आपल्याला डायग्राम टाकून किंवा आपल्याच घरातलं काहीतरी नातेसंबंध ॲज्युम करून आपल्याला ते सोडवावं लागतं. येतं लक्षात? अशा पद्धतीनं हे क्वेश्चन होते. याच्या पुढचे जे क्वेश्चन आहेत आयोगाचे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये